नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी एकटीच जागी असते आणि जीवा झोपलेला असतो. तर नंदिनीच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागतं मित्रांनो. आणि ती आपल्या पोटाला हात लावून वरच्या दिशेने देवाकडे बघत असते. आणि त्यानंतर ती आता थोडीशी उठते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. आणि आता तिला ते सगळे क्षण आठवू लागतात, जेव्हा तिने आणि जीवाने स्वप्न बघितलेलं असतं बाळाचं. आणि त्यानंतर आता ती डायरी आपल्या हातामध्ये घेते, ज्याच्यावरती जीवाने लिहिलेलं असतं, आम्ही दोघं आई बाबा होणार. आणि तेव्हा नंदिनी आता स्वतः त्याच्यावरती लिहू लागते, आम्ही आई बाबा होणार. आणि मित्रांनो अशीच आता रात्र निघून जाते. म्हणजे नंदिनीची सगळी रात्र मित्रांनो अशी त्रासातच निघून जात असते. तिला तर तो क्षणसुद्धा आठवत असतो, ज्यावेळेस डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की आता नंदिनी कधीही आई होऊ शकणार नाही. आणि तेव्हा नंदिनी एकसारखी त्या डायरीवरती आम्ही आई बाबा होणार असं लिहितच असते. आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं मित्रांनो. आणि तिच्या डोळ्यातल्या पाण्यामुळं त्यातला एक थेंब त्या अक्षरांच्या वरती पडतो आणि ती अक्षरं पुसलीसुद्धा जातात मित्रांनो. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो, ज्यावेळेस मानिनीने देवाकडे प्रार्थना केलेली असते नंदिनीसाठी, माझ्या सुनेची डिलिव्हरी व्यवस्थित होऊ देत रे बाबा, बाळंतीण दोघांनासुद्धा सुखरूप ठेव, कृपा असू देत तुझी. आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की रिपोर्ट्स हेच सांगतायत की तुम्ही आई नाही होऊ शकत. तो क्षणसुद्धा आता नंदिनीला आठवतो. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा आता खोलीमध्ये येऊन रडत बसलेला असतो. आणि तेव्हा नंदिनी मागून आलेली असते आणि तीसुद्धा रडत असते, पण जीवाला बघितल्यावर तिने स्वतःला सावरलेलं असतं. आणि मित्रांनो आता याच सगळ्या त्रासामध्ये ही सगळी रात्र निघून जाते. आणि आता मित्रांनो जीवा बसलेला असतो आणि नंदिनी त्याच्यासाठी दूध घेऊन येते. आणि दरवाजातूनच जीवाशी हाक मारते, तर तेव्हा आता जीवासुद्धा आपले डोळे पुसतो. आणि आत येत असताना नंदिनीसुद्धा आपले डोळे पुसते. आणि जेव्हा आता नंदिनी जीवाजवळ येते, तेव्हा त्याला म्हणते, जीवा तुमच्यासाठी गरम दूध आणले. खरं तर मग मी चहाच आणणार होते, पण आई म्हणाल्या की कशाला, ॲसिडिटी होईल ना, म्हणून मग मी गरम दूध आणलं, घ्या ना तुम्ही. तर तेव्हा आता जेव्हा त्याच्या हातामधलं दूध घेतो आणि टेबलवरती ठेवतो, तर तेव्हा नंदिनी आता त्याचा मूड बदलायसाठी त्याच्याशी बोलत असते. म्हणते, आईने फणसाची भाजी केलेली आहे आज, तुमच्यासाठी केलेली आहे ती पण. 4 वेळा मला सांगितलं की त्याला बोलव, त्याला जेवायला घाल. आणि विचारलेलं आहे की का खात नाही येतो. आणि मी काय म्हणते, 2 घास खाऊन घ्या ना तुम्ही, मी छान पापड भाजते तुमच्यासाठी, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, थकत नाहीस तू, बोल ना. आनंदी असण्याचं, खाण्यापिण्याचं, विचारपूस करण्याचं, हे असं नाटक करून थकत नाहीस तू. तर तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे ही विचारपूस करण्याचं मी नाटक करते असं म्हणायचं आहे तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, माझ्यासमोर नाही पण आईसमोर हे जे करतेस ते नाटकच आहे ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, कुठलं नाटक. तर जेव्हा म्हणतो, तुलाही चांगलंच माहिती आहे, तिसऱ्यांदा नकार घेऊन आलेलो आहे आपण आज घरी. आणि नकार इतके पचवलेले आहेत की दुसरं काही खाण्यासाठी आपल्या पोटात जागाच उरलेली नाही आहे. अगं फणसाची भाजीच काय, पंचपक्वानं जरी आपल्यासमोर ठेवली ना तरीसुद्धा गोड लागणार नाहीत, अशी गत झाली आता आपली. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हे सगळं काही खूप काळ सुरू राहणार आहे. काव्याची चोरोटी, मग माझी सोनोग्राफी, डोहाळ जेवण, फार लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला, ही तर सुरुवात आहे. खूप प्रवास आहे करायचा आहे आपल्याला एकत्र. तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो, का हसतेस तू. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, मला एक गोष्ट आठवली, मी आणि काव्याने ठरवलेलं होतं, हा प्रेग्नन्सीचा प्रवास आपण एकत्र करायचा. तिच्याशीच बोलले होते मी हे वाक्य. ती तर पुढे निघून गेली, आता फक्त मी आणि तुम्ही राहिलो आहोत सोबत. खरं तर तुमच्या सोबतीनेच मला प्रवास करायचा होता, तुम्ही बाबा होण्याचा आणि मी आई होण्याचा, एकाच वेळी स्ट्रॉंग आणि हळवं होण्याचा. आणि हे सगळं सुटून गेलं हातातून. एका वेगळ्याच प्रवासाला निघालेलो आहोत आपण, पण तरीसुद्धा आपण एकत्र आहोत यात समाधान मानायचं. तर जेव्हा म्हणतो, नाही मानू शकत मी समाधान, कारण ना मला तुझी होणारी घुसमट दिसतेय. एखादी तुळस मातीतच खोल खोल धसत जावी, कोणी बघू नये, पण पान पान गळून पडावी अशी झालेली आहेस तू. दिवसेंदिवस तुझा हसू सुकत चाललेला आहे. आजूबाजूला कोणी नसलं ना की तुझ्या डोळ्यांची तळी अशी भरून येतात. बघितलेलं आहे मी हे सगळं. आणि हे सगळं ना फक्त मला कळू शकतं, फक्त मला, नंदिनी. आणि या सगळ्यावरती ना फक्त एकच उपाय आहे, खरं सांगायचं. आणि असं जीवाने म्हटल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो. आणि नंदिनी विचारते, कोणाला. तर तेव्हा जीवा म्हणतो, आधी स्वतःला, मग काव्याला, मग आई बाबांना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही 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 नाही, अजिबात नाही, तुम्ही हा वेडेपणा अजिबात करणार नाही आज जेव्हा.
अहो तुम्हाला कळत नाहीये, खूप मोठा अनर्थ होऊन बसेल. तर तेव्हा जीवा विचारतो, कसला अनर्थ? अगं तुझे बाबाच म्हणतात ना, खरं सांगणं सोपं असतं आणि खरं सांगितल्यानंतर छान झोप लागते आणि खोटं खोटं झोप उडवतं. एक खोटं 100 खोटं बोलायला भाग पाडतं. पुढची 100 खोटं. काय आहे आज? आज सोनोग्राफी, उद्या रिपोर्ट्स, मग समारंभ. अगं कुठवर नेणार आहोत आपण हे सगळं काही? हे बघ मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, काव्या लहान बाळ नाहीये. एक खोटं खूप काळ लपवलेलं होतं आम्ही दोघांनी आणि त्याचा कडवटपणा तुझ्या आणि दादाच्या मनावरती किती खोलवर रुजला होता हे मी बघितलेलं आहे आणि किती काळ रुजलेला होता हे बघितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा तेव्हा हेच वाटत होतं ना? आम्हाला सांगायला पाहिजे होतं, एकदा सांगायला पाहिजे होतं आणि आता सुद्धा तेच होईल. काव्या सुद्धा मला हेच म्हणेल की का नाही सांगितलं, एकदा सांगायला पाहिजे होतं. आणि तेच म्हणते ना, तेच म्हणते का नाही? खरं सांगणं सगळ्यात जास्त सोपं असतं म्हणून. खोटं दडपण आणतं. खरं सांगितलं की मन हलकं होतं. हे बघ मला तुझी खूप काळजी आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर तुझं हलकं झालेलं मन मला बघायचं आहे. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, जीवा जीवा तुम्ही आधी शांत व्हा जीवा. हे बघा आपण शांतपणाने बोलूया या सगळ्याच्या वरती. मी एक काम करते, मी आधी तुम्हाला पाणी देते, तुम्ही थोडंसं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा आता तिला न सांगता एकदमच बाहेर जातो आणि बाहेर जाऊन तो बाहेरून दरवाजाच बंद करून घेतो. तर नंदिनी धावत आता दरवाजाच्या दिशेने जाते आणि म्हणते, जीवा जीवा दार उघडा जीवा, प्लीज दार उघडा. तर तेव्हा जेव्हा तिचं काही एक ऐकत नाही, दरवाजा बाहेरून बंद करून तो तिथून निघून जातो. तर नंदिनी आता रडू लागते आणि म्हणते, जीवानी दाराला बाहेरून कडी लावली आहे बहुतेक आणि हे काव्याशी बोलायला तर गेले नसतील ना. आणि म्हणते, जीवा जीवा प्लीज प्लीज काव्याशी बोलू नका प्लीज, असं म्हणून ती जोर जोराने रडत असते मित्रांनो. आणि म्हणते मी काय करू आता, असं म्हणून ती परत दरवाजा वाजवते, परत जीवा जीवाशी हाक मारत असते आणि म्हणते असं जर केलं तर आवाज जाईल बाहेर, संशय नको यायला कोणाला. आणि ती सारखं सारखं म्हणत असते, जीवा प्लीज काव्याशी बोलू नका प्लीज. तर मित्रांनो आता इकडे जीवा मात्र अखेर काव्याच्या खोलीकडे येतो आणि तिथे पार्थ असतो. तर तेव्हा तो पार्थला विचारतो, दादा काव्या नाही आहे का खोलीत? तर तेव्हा पार्थ सांगतो, नाही त्या अडगळीच्या खोलीत गेले असतील. तर तेव्हा जेव्हा विचारतो, अडगळीच्या खोलीत का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, माहिती नाही, माझ्या मागे येऊ नका असं बोलल्यात, पण तू का शोधतोयस? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही मला तिच्याशी बोलायचं आहे, म्हणजे नंदिनीच्या संदर्भात बोलायचं आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही आहेत की त्या तिकडे अडगळीच्या खोलीत, तू जा. तर तेव्हा जेव्हा चाललेला असतो तर पार्थ म्हणतो, ऐक ऐक, माझं एक काम करशील का? म्हणजे काय आहे ना, आमच्यात थोडी कुरबूर झाली आहे, माझ्या मागे मागे येऊ नका असं बोललेत. त्यांना तिथे काही हवंसं असेल तर मला सांगशील? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे सांगतो ना, अरे सगळीकडे हेच सुरू असतं, डोंट वरी, असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर इकडे मित्रांनो काव्य तर आता अडगळीच्या खोलीमध्ये त्या पाळण्याच्या समोर बसलेली असते आणि जेव्हा आता तिथे पोहोचतो आणि काव्याला विचारतो, तू इथे काय करतेस? तर तेव्हा काव्या म्हणते, अरे तू अचानक कसा काय अंधारामधून आलास? का इथेच होतास आणि मला दिसत नव्हतास? आणि विचारते, पाळणा बघायला आलायस? तर तेव्हा जेव्हा सांगतो, नाही मी तुझ्या खोलीमध्ये गेलो होतो आणि पार्थदादा मला म्हणाला की असं तो सांगत असतो. तर तेव्हा काव्य म्हणते, एक मिनिट, देशमुखांनी पाठवले का तुला? मग असाच परत जा, काही बोलायचं नाही मला त्यांच्याबद्दल. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, एक मिनिट, अगं लगेच चुकीच्या कन्क्लुजनला नको ना जाऊस, त्याने मला नाही पाठवलेलं, माझं मी चाललेलो आहे, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर तेव्हा काव्य म्हणते, सॉरी सॉरी माझ्याशी बोलायचं आहे. आणि म्हणते, बोल ना काय झालं, ताई बरी आहे ना? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो. तर काव्या म्हणते, तेच आणि अ, अरे हा जेव्हा तो पाळणा खूप छान आणलायस रे, काय सुंदर आहे, जरा वेळेच्या आधीच आणलायस पण ठीक आहे. अरे या पाळण्यात एकमेकांना बिलगून झोपणारी दोन बाळं काय क्यूट दिसतील नाही? तेव्हा जेव्हा म्हणतो, जर दोन बाळं नसतील आणि एकच बाळ असेल तर? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्य तर धक्क्याने सुटून उभी राहते आणि त्याच्याकडे बघू लागते. तर इकडे मात्र नंदिनी अजूनसुद्धा खूप रडत असते मित्रांनो आणि ती म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा जीवांना थांबवायलाच पाहिजे. मला माहिती आहे त्यांना माझा त्रास बघवत नाही आहे, पण मी काय करू? हे जर खरं काव्याला कळलं तर तिलासुद्धा सहन होणार नाही. काय करू, म्हणजे या खोलीच्या बाहेर पडेन. आणि असा सगळा काही ती विचार करत असते आणि म्हणते, काय करू, कशी खोलीच्या बाहेर पडू? आणि तेव्हाच आता असा विचार करत असताना समोर तिला खिडकी दिसते आणि तेव्हा नंदिनी लगेचच धावत त्या खिडकीपाशी जाते आणि खिडकीच्या वरती पाय ठेवते आणि परत ती पाय मागं घेते आणि मनात म्हणते, काय करते मी असं हे वेड्यासारखं? इथून उडी मारली आणि माझ्या बाळाला काही झालं तर? असं म्हणून ती पोटाला हात लावते आणि परत रडू लागते आणि ती मागे मागे सरकत असते आणि तेव्हा टेबलला ती धडकते आणि ज्यावेळेस टेबलाकडे बघते तर तिथे मोबाईल तिला दिसतो आणि ती लगेचच तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि काव्याला फोन लावते.
तर काव्या इकडे फोन आपला खोलीमध्येच विसरलेली असते आणि तिथे पार्थ असतो. तर तेव्हा पार्थ तो फोन हातात घेतो आणि म्हणतो, नंदिनी आणि या दोघी घरातल्या घरातच एकमेकींना काय फोन करतायत. तर तेव्हा आता पार्थ फोन उचलतो आणि बोलणारच असतो, इतक्यातच नंदिनी इकडून डायरेक्ट बोलू लागते. म्हणते, काव्या हे बघ, जेव्हांचं काही एक ऐकू नकोस, मी तुला सगळं काही समजावते. तर तेव्हा आता पार्थ इकडून म्हणतो, काय समजावताय? आणि त्याला सगळं काही आश्चर्यच वाटलेलं असतं, म्हणजे नंदिनी असे जे काही बोलत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो मी पार्थ बोलतोय, त्या इथं फोन विसरून गेलेत. काय समजावते बोललात तुम्ही? तर तेव्हा नंदिनी परत आता विषय बदलायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, नाही नाही, काय नाही काय नाही, काही प्रॉब्लेम नाही पार्थ, मी नंतर बोलते काव्याशी. तर तेव्हा पार्थ विचारतो, नाही पण नंदिनी तुम्ही एवढ्या पॅनिक का झालायत? नाही आता जेव्हासुद्धा येऊन गेला, तो सुद्धा पॅनिक वाटला, काव्याची चौकशी करायसाठी आला होता आणि काव्या अडगळीच्या खोलीमध्ये गेलेले आहेत असं म्हणून तो चाललेला असतो त्या दिशेने. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही पार्थ, एक मिनिट थांबा. अहो असं काहीच झालेलं नाही आहे. अहो ते जीवा ना खूप त्रास देतात मला. त्याचं काय झालं ना, यांना पाणीपुरी खायची होती, तर मला पण घेऊन गेले पाणीपुरी खायला. बरं मी नाही नाही म्हणते, स्वतः 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि मला 1-2च पाणीपुरी खायला सांगितली. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हां मग पुढे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही मग मी खाल्ली बाळासाठी आणि काय नाही, मग त्यांनी मला सांगितलं की मी तुझे फोटो काढतो, असे पाणीपुरी हातात धर, हे बघ हे बघ लाईट किती छान आहे. मग त्यांनी माझे फोटो काढले आणि आता मला ब्लॅकमेल करतायत की मी हे फोटो काव्याला दाखवेन आणि तिला सांगेन की हे बघ तुझी ताई किती मजा करते तुझ्या मागे. एवढंच. म्हणून मग मी म्हणाले काव्याला की तू जीवांचं काही ऐकू नकोस, मी नंतर समजावेन सगळं तुला. तर तेव्हा पार्थ म्हणतो, जीवाना तर कहर आहे कहर, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. काव्या जर तुमच्यावरती चिडल्या ना, तर माझ्याशी बोला, तुमचा 3M फ्रेंड आहे मी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, खरंच बोलू का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो खरंच बोला. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही माझ्या बहिणीला जपा, बाकी बाकी मला काहीसुद्धा नको. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो ठीक आहे, अच्छा, आणि गुड नाईट असं म्हणतो, फोन ठेवून देतो. तर इकडे आता काव्या जीवाला म्हणते, एक एक मिनिट जीवा, तू असं का बोललास? काय विचारते मी? तर तेव्हा जीवा म्हणतो, आता कसं सांगू मी तुला? म्हणजे असं होऊ शकतं ना की एकच बाळ असेल. तर तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस धनंजयने सांगितलेलं असतं की नंदिनीच्या आधी शारदाची 3 मिसकॅरेजेस झालेली होती. तर तेव्हा काव्या तर जीवाला परत म्हणते, अरे जीवा काय बोलतोयस तू? आणि परत म्हणते, जीवा रे मी काय म्हणते, काय बोलतोयस तू? तर तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनीचं बाळ. तर तेव्हा काव्या मध्येच म्हणते, सुखरूप असेल. कळलं का तुला? काहीही होणार नाही आहे ताईच्या, आय मीन तुमच्या बाळाला. कळलं ना जेव्हा तुला? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, तुला ना कळत नाही मी काय म्हणतोय ते. तर तेव्हा काव्या म्हणते, बघ ना जेव्हा, मी तुझी भीती समजू शकते. खरंच पार्थना सुद्धा या सगळ्या गोष्टींची भीती कधी कधी वाटते. अरे मोहितेंच्याकडे ना प्रेग्नन्सीला घेऊन कॉम्प्लिकेशन्स आहेत, आय नो. मिसकॅरेजेसची हिस्ट्रीसुद्धा आहे, आय नो. पण आपण नको ना असा निगेटिव्ह विचार करायला. आपण देवाकडे हीच प्रार्थना करूया की आपल्या बाबतीत असं काहीसुद्धा घडायला नको. आणि हे बघ, देव ना करो, पण असं जर काही होणारच असेल तर ते नंदिनीबाबत घडू नये, माझ्या बाबतीत घडावं. आणि असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा त्याच्यावरती भडकतो आणि म्हणतो, काय बोलतेस तू, प्लीज असं काही बोलू नकोस ना. बाळ गेल्याचं दुःख ना जीव घेणं असतं. आपण इथे बाळाच्या स्वप्नांचा पाळणा बनतो आणि नियती आपल्याही नकळती दोरी कापून टाकते. बाळ निघून जातं आणि जाताना ते एकटं जात नाही, ते ना आईबाबाला पोरकं करून जातं. त्यामुळे ती वेळ तुझ्यावर आणि दादावरती येऊ नये एवढंच वाटतं मला. तेव्हा काव्या म्हणते, ती वेळ ना तुझ्यावर आणि नंदिनी ताईवर कधीच येऊ नये असं वाटतं मला. कळलं का तुला? आणि देवाला जर ना आमच्या दोघींच्यापैकी कोणाची निवड करायचीच असेल तर त्याने माझी करावी असं ती परत बोलते. आणि हात जोडून म्हणते, देवा खरंच, अरे खूप चांगली आहे माझी ताई, तिच्या बाबतीत ना सगळं चांगलंच झालं पाहिजे. सगळं सगळं चांगलं डिझर्व करते माझी ताई. लहानपणापासून तिने मला सांभाळले, स्वतःच्या लेकीसारखी तिने माझी काळजी घेतली आहे. आणि ताई मला काय म्हणायची माहिती आहे? काऊ, मी तुझी सावली आहे आणि तू माझी भावली आहेस. लहानपणी भावली भावली खेळायचो ना, तर तेव्हा नंदिनी ताईच माझी आई व्हायची. फक्त खेळापुरतं नाही, तर आजपर्यंत नंदिनी ताई माझी आई आहे. खरंच ताई कायम मला तिच्या पंखांच्या खाली घेत आली आहे. नंदिनी ताई प्रेग्नन्सीला घेऊन प्रॉब्लेम फेस करते हे जेव्हा कळालं तेव्हा मी आई झाली होते. पण तेव्हा रे सिच्युएशन खूप वेगळी होती. मलाच कळत नव्हतं की मला हे बाळ हवं आहे की नको आहे, की प्रेग्नन्सी हवी आहे का नको आहे. तेव्हा नंदिनी ताईने माझी समजूत काढली. आणि तेव्हाच तो क्षणसुद्धा आता काव्याला आठवतो, ज्यावेळेस ते जिन्यावरून खाली येत असताना तिचा तोल जात असतो आणि तिचा पहिल्यांदा हात पोटाकडे गेलेला असतो. आणि नंदिनीने तिला विचारलेलं असतं, पडताना सगळ्यात पहिल्यांदा तुझा हात पोटाकडे का गेला? आई होण्यासाठी फार काही तयारी
करावी नाही लागत, ते आतून होती. आणि आता काव्या जीवाला परत सांगू लागते, ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली जीवा. त्या दिवसापासून हळूहळू कोडं मला उलगडत गेलं. त्या दिवशी मी माझं मन ठाम केलं की हे बाळ मला हवं आहे. या सगळ्यात पार्थ माझ्यासोबत होतेच, पण नंदिनीताई माझ्या पाठीशी फार पूर्वीपासून उभी होती. जी माझ्या पाठीशी उभी होती ना, आहे तिच्या पोटातल्या बाळाला काहीच व्हायला नको. नाहीतर नाहीतर ना काहीच अर्थ नाही कशाला. आम्ही दोघींनी ना एकत्र ही प्रेग्नन्सी सेलिब्रेट करायचं ठरवलेलं आहे जीवा. असं ती रडत रडतच बोलत असते. आणि म्हणते, जेव्हा दोघींची बाळं या पाळण्यात असतील ना जीवा, तेव्हा आम्ही दोघीही एकत्र आई आणि मावशी झालेलो असो. ती दोन बाळं एकमेकांना बिलगून झोपलेली असतील आणि मी आणि ताई एकमेकांचा हात असा घट्ट धरून उभे असो आणि एकमेकांना सांगू, वी डीड इट, वी डीड इट. आणि मला आमच्या बाबतीत हे पूर्णत्व हवं आहे जीवा. आणि का म्हणालास तू असं, का बोललास तू असं, सांग ना, काय विचारते मी, सांग, असं ती म्हणत असते. आणि आता जेव्हा मात्र शांत झालेला असतो, त्याच्याकडे उत्तरच नसतं. आणि इकडे मात्र नंदिनी आता खूपच जास्तच अस्वस्थ झालेली असते. आणि इतक्यात आता जेव्हा दरवाजा उघडतो आणि तिथे येतो आणि आतमध्ये येऊन तो नंदिनीशी काय न बोलता उभा असतो, तर तेव्हा नंदिनी आता रागारागाने त्याच्याकडे जाते आणि म्हणते, सांगितलं का तुम्ही काव्याला, का सांगितलं तुम्ही काव्याला, असं म्हणून त्याला मारू लागते. आणि म्हणते, मला नाही कळत की आता मी कशी फेस करणार आहे तिला, कळत नाही आहे मला, मी तिच्या नजरेला कशी नजर देऊ. तुम्हाला आठवते का तिचा ॲक्सिडेंट झाला होता पार्थना वाचवताना, अगदी हातातोंडाशी आलेलं IASचं करिअर तिच्या हातून सुटलं होतं. आत्ता कुठे जिद्दीने उभी राहिलेली आहे ती. आणि क्लासमध्ये परीक्षा होती त्याच्यात सुद्धा पहिली आहे ती पोरगी. आणि तुम्ही तिला का सांगितलं, का सांगून आला तिला, असं म्हणून ती जोर जोराने रडत असते. आणि म्हणते, मला एक कळत नाही, माझी दुःख माझी दोष सांगून तिला काय होणार आहे. आपलं बाळ परत येणार आहे का. माझ्यासाठी एवढे स्वार्थी का झालात तुम्ही. अहो पण काव्या जर डिस्टर्ब झाली ना, तर तिचं करिअर संपेल हो. ती आई पण कसं सांभाळेल, कसं सांभाळेल सांगा ना. सगळं संपलंय, सगळं संपलंय जेव्हा. काव्याचं करिअर संपलं, हे नाटकसुद्धा संपलं, असं म्हणून ती खूप जोराने रडत रडत खाली बसते आणि म्हणत असते, संपलंय सगळं. तर तेव्हा त्या जीवा एकदमच म्हणतो, आपण हे नाटक सुरू ठेवूयात. तर तेव्हा त्या नंदिनी धक्क्यानेच त्याच्याकडे बघते आणि उठून उभारत म्हणते, नाटक सुरू ठेवूयात म्हणजे तुम्ही सांगितलं नाही काव्याला. आणि त्याच वेळी आता जीवाला तो क्षण आठवतो परत. काव्या म्हणत असते, उत्तर दे जीवा. तर तेव्हा आता जीवा स्वतःला सावरतो आणि म्हणतो, अगं IAS होणार आहेस ना तू, अगं मॅथ्समध्ये तर कच्ची आहेस तू, याला काय अर्थ आहे, म्हणजे सिरियसली तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही का. अगं काय वेडी आहेस तू. मी तुला या पाळण्यात एकच बाळ असेल हे या कारणासाठी म्हणालो. खरंच या पाळण्यामध्ये एकच बाळ असणार आहे. हे बघ, हे बघ, तुला अजूनही कळलं नाही, मी सांगतो तुला. आता कितवा महिना सुरू आहे, 3रा महिना सुरू आहे. आणि तुझ्या ताईला कितवा महिना सुरू आहे, 2रा महिना. म्हणजे आमच्या बाळाआधी तुझं बाळ येणार ना या जगात, आणि तुझं बाळ नंबर पटकवणार आहे, तेच असणार ना आधी या पाळण्यात, आणि मग आमचं बाळ येणार. अगं त्या अर्थाने मी म्हटलं तुला, आलं का लक्षात, बुद्धू कुठली. तर तेव्हा काव्य म्हणते, असं म्हणायचं होतं व्हय तुला, मग तसं आधी नीट सांगायचं ना. किती टेन्शन आलंय ना मला, आणि कसं असं कशाला असं बोलायचं उगाच्या उगाच. आणि पोटावरती हात ठेवून म्हणते, बघतोयस ना काका कशी मस्ती करतोय, ते त्रास देतोय मला. तर तेव्हा जीवा म्हणतो, सॉरी. आणि आता इकडे नंदिनी जीवाला विचारते, म्हणजे तुम्ही नाही सांगितलं काव्याला, तुम्ही काव्याला सांगितलं नाहीत, असं म्हणून त्याला मिठीच मारते आणि म्हणते, थँक्यू 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 सो मच जीवा, थँक्यू काव्याला सांगितलं नाही त्याबद्दल. तर तेव्हा जीवा म्हणतो, सॉरी, मी तुला रूममध्ये कोंडून गेलो. तर तेव्हा नंदिनी विचारते, तुम्हाला लागलं नाही ना. तर तेव्हा जीवा म्हणतो, नाही लागलं, आणि तू मगाशी ते दूध गरम करून आणलं होतं, थंड झालं असेल, प्लीज पुन्हा एकदा गरम करतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो आणते ना, असं म्हणते, दूध घेते आणि लगेचच बाहेर जाते. पण जीवाला आता या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो मित्रांनो. आणि त्याला ते सगळे क्षण आठवू लागतात, ज्यावेळेस तो अडगळीच्या खोलीमध्ये पाळणा घेऊन गेलेला असतो आणि त्यानंतर नंदिनीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते आणि तो एकटाच तसा अडगळीच्या खोलीमध्ये पाळण्यापाशी बसलेला असतो. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो, ज्यावेळेस त्याने सगळ्यात पहिल्यांदा पाळणा घरी आणलेला असतो आणि सगळ्यांना दाखवलेला असतो. आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोटावरती पडलेली असते आणि त्याने तिला बघितलेलं असतं. आणि ते सगळं काही आठवत असताना जीवाला खूप त्रास होत असतो, त्याच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं मित्रांनो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मानिनी आता नंदिनीला म्हणत असते, तुझं बाळ ना सगळ्यांना तरसवणार आहे दर्शनासाठी. तर तेव्हा काव्य म्हणते, अहो असं का बोलताय आई. तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनात म्हणते, प्रेग्नन्सी, बाळ, आणि आता हे सगळं काही कुठून आणू मी. तर आता त्यानंतर
विजय जो असतो तो नंदिनीला बोलत असतो, स्वतःच्या आयुष्यात जे डोकावतात ना त्यांना स्वतःचे सिक्रेट्स नीट झाकता येत नाहीत. तर नंदिनी म्हणते, झाकता यावं लागेल असं कुठलं सिक्रेट नाही आहे माझ्या आयुष्यात, असं म्हणून ती तिथून चाललेली असते. आणि त्यानंतर एकदमच ती भराभरा पायऱ्या उतरत तिथून निघून जाते. तर तेव्हा विजय मनातल्या मनात म्हणतो, नंदिनी 2 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि अगदी अल्लड मुलीसारखी भरधाव वेगानं ही पायऱ्या उतरत गेली, ते कसं काय? असं म्हणून त्या गोष्टींचा आता तो सगळा काही विचार करू लागतो. म्हणजे मित्रांनो, त्याला तर आता शंका आलेली असते आणि बहुतेक आता ते जे काही असतं नंदिनीच्या बाबतीत झालेलं ते आता बहुतेक शोधून काढायच्या तयारीत आहे. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.